लर्न अँड जॉय विथ जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. परिसर अभ्यास तथा सामाजिक शास्त्र विषयावरील 30 महत्त्वाच्या PYQ या तासिकेला आपण अभ्यासणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. CT आणि TET, CTET आणि TET या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयाचा सिंहाचा वाटा आहे आपल्याला माहिती आहे. तर यातील आज एक महत्त्वाच्या PYQवर आपण पुन्हा आज चर्चा करणार आहोत. 30 PYQ या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत आणि भूगोल या विषयावर आपण ती आजची आपली PYQ असणार आहे. सुरू करूया आपण आजची PYQ. पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे म्हणजे परिवलनामुळे खालीलपैकी कोणता मुख्य परिणाम दिसून येत नाही? तर या ठिकाणी बघा, विंडस वारे आणि सागरी प्रवाहाच्या दिशेत विक्षेपण होणे, त्याच्यानंतर दिवस आणि रात्रीची निर्मिती होणे, ऋतुचक्राची निर्मिती होणे आणि भरती ओटीच्या वेळेत बदल होणे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की काय होत नाही असं विचारलं आहे. तर या ठिकाणी पृथ्वीच्या फिरण्यामुळे जे वारे आहेत आणि सागरी प्रवाहाच्या दिशेत या ठिकाणी विक्षेपण होतं, त्याच्यानंतर दिवस रात्राची सुद्धा निर्मिती होते आणि भरती ओटीच्या वेळेसुद्धा दररोज बदल होतो. हे कशामुळे होतं? पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याने. मग फक्त होत काय नाही, तर ऋतुचक्राची निर्मिती मात्र होत नाही. ती ऋतुचक्राची निर्मिती मात्र पृथ्वीचं जे काही परिभ्रमण आहे, सूर्याभोवती फिरणं, त्यामुळे हे होत असते. म्हणून या ठिकाणी C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2कडे जाऊया. पृथ्वीच्या अंतरंगातील प्रावरण आणि गाभा यांना विलग करणाऱ्या विलगतेला काय म्हणतात? तर याला लक्षात ठेवायचं आहे, गुटेनबर्ग विलगता ही प्रावरण आणि गाभा यांच्यातील सीमा निश्चित करते, म्हणून याला गुटेनबर्ग विलगता असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक C गुटेनबर्ग विलगता या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण ती कशाला वेगळं करते? प्रावरण आणि गाभा यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते. तर या ठिकाणी दुसरं जे आहे आपण मोहविलगता जे आहे, तर ही विलगता काय करते? भूकवच आणि प्रावरण यांना वेगळं करण्याचं काम करते. म्हणजेच काय, भूकवच आणि प्रावरण यांची जी सीमा आहे, या सीमेला मोहविलगता म्हणायचं. आणि प्रावरण आणि गाभा, जो खालचा भाग आहे की नाही गाभा, त्या दोघांना विलग करणारी जी सीमा असते त्याला गुटेनबर्ग विलगता असं म्हणायचं आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 3कडे. पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नसून तो ध्रुवाकडे थोडा चपटा आहे आणि विषुववृत्तावर तो फुगीर आहे. या आकाराला काय म्हणतात? तर या आकाराला आपण जिरॉइड असं म्हणतो. पर्याय क्रमांक D जिरॉइड पृथ्वीरूप त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक D. चला पुढचं जाऊया आपण. पृथ्वीच्या अंतरंगात जसे जसे खोल जावे तसे तापमान साधारणपणे कशा प्रकारे बदल होत जातो? म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगात आपण जर खाली जर गेलो तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, त्याचं दर 32 मीटर्सला, म्हणजे दर 32 मीटरला पृथ्वीच्या अंतर्गत आपण जर गेलो तर दर 32 मीटरला तापमान त्या ठिकाणी 1 अंश सेल्सिअसने तापमान ते काय होतं? वाढत जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक D दर 32 मीटर्सना 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढते, हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 5कडे. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा वेग म्हणजे परिवलनाचा वेग सर्वात जास्त कोठे असतो? तर लक्षात ठेवायचं आहे, विषुववृत्तावर पृथ्वीचा परिघ सर्वात मोठा असल्याने तिथे 24 तासात कापायचं अंतर सर्वाधिक असतं. म्हणून त्या ठिकाणी पृथ्वीचा जो काही परिवलनाचा वेग आहे तो सर्वाधिक असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक C विषुववृत्तावर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पृथ्वीच्या भूकवचाचे प्रामुख्याने 2 भाग पडतात, एक सियाल आणि सायमा. यातील सायमा म्हणजे सीमा हा थर प्रामुख्याने कोणत्या खडकांनी बनलेला आहे? तर लक्षात ठेवायचं, सियाल आणि सायमा हे जे कवच आहे, भूकवच आहे, हे या ठिकाणी कठीण खडकाने म्हणजेच काय, तर बेसॉल्ट या खडकापासून बनलेलं आहे. त्याचप्रमाणे महासागराचा जो तळ आहे तो तळसुद्धा या ठिकाणी सायमा या जो काही आहे तो हे सुद्धा बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सियाल आणि सायमा आणि लक्षात आणि महासागराचं तळ, तर हे जे आहे हे प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनलेले आहेत? तर हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक B बेसॉल्ट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न बघूया आपण. भूकंपाच्या कोणत्या लहरी पृथ्वीच्या द्रवरूप असलेल्या बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाही? तर लक्षात ठेवायचं आहे, दुय्यम लहरी ज्या आहेत, दुय्यम लहरी केवळ घन माध्यमातूनच प्रवास करू शकतात. द्रव माध्यमातून त्या नष्ट होतात किंवा लुप्त होतात. म्हणून दुय्यम लहरी ज्या आहेत, S वेव्स, हे या ठिकाणी काय करू शकत नाही? प्रवास करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 8कडे जाऊया आपण.
पृथ्वीचा अक्ष हा तिच्या परिभ्रमण कक्षेच्या पातळीशी किती अंशाचा कोन करतो? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वीचा अक्ष जो आहे, पृथ्वीचा अक्ष कक्षेच्या पातळीशी 66.5 अंशाचा कोन करतो, ज्यामुळे ऋतूमध्ये तीव्रता बदलते. म्हणून पर्याय क्रमांक डी 66.5 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न बघूया आपण. पृथ्वीच्या अंतरंगातील कोणत्या थराला एस्थेनोस्फिअर चे असे म्हटले जाते, जिथे मॅग्माची निर्मिती होते? तर लक्षात ठेवायचं आहे, सियालचा थर, खालील प्रावरण, अंतर्गाभा, हे उत्तर या ठिकाणी होणार नाही. तर पर्याय क्रमांक डी बघा, वरचा प्रावरण. या ठिकाणी अप्पर मेंटल जे आहे, अप्पर मेटल, तर त्यामध्ये या ठिकाणी वरच्या प्रावरणात काही भाग अंदाजे 100 ते 400 किलोमीटर खोलीचा लक्षात ठेवायचा आहे. हा अंशतः वितळलेल्या स्वरूपात असतो, म्हणजे थोड्याफार प्रमाणात तो वितळलेला असतो, ज्याला एस्थेनोस्फिअर असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी वरचा प्रावरण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघूया आपण. 21 जून या दिवशी सूर्य कोणत्या वृत्तावर अगदी बरोबर डोक्यावर लंबरूप असतो? म्हणजे 21 दिवस या दिवशी हा उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे, हे लक्षात घ्या. कारण या दिवशी सूर्य उत्तर अक्षावरील कर्कवृत्तावर एकदम लंबरूप असतो. आणि याच्या विरुद्ध जर बघितलं तर दक्षिण गोलार्धामध्ये जेव्हा मोठा दिवस असतो तो जो असतो त्यावेळेस ते जे काही सूर्य असतो त्या ठिकाणी तो मकर वृत्तावर लंबरूप असतो, म्हणून त्या ठिकाणी तो सगळ्यात मोठा दिवस असतो. त्यावर पुढे प्रश्न आपण घेणार आहोत. चला, तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी कर्कवृत्त. 21 जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावर अगदी बरोबर डोक्यावर लंबरूप असतो. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 11. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये म्हणजे कोरमध्ये प्रामुख्याने कोणती मूलद्रव्ये असतात, ज्या थराला निफे म्हटलं जातं? बघा, निफे या शब्दामध्येच ते 2 धातू दडलेले आहेत. नि म्हणजे निकेल आणि एफ ही म्हणजे फेरम. अशा प्रकारे निकेल आणि फेरम, पहिलंच पर्याय बघा, निकेल आणि फेरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचे पर्याय सुद्धा बघण्याचं काम नाही. चला, पुढचा 12वा प्रश्न बघूया. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरताना सूर्यापासून सर्वात जास्त लांब अंतरावर असते. सर्वात जास्त अंतर लक्षात ठेवा, सर्वात जास्त अंतर असेल त्याला अपसूर्य म्हणायचं, आणि जवळ असेल, सर्वात जवळचं अंतर असेल तर त्याला म्हणायचं उपसूर्य. हे लक्षात ठेवायचं आहे. पृथ्वी जेव्हा सूर्याच्या अगदी जवळ असते तो असतो उपसूर्य, आणि जेव्हा पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असते त्याला म्हणायचं अपसूर्य स्थिती. चला, यावरून तुम्हाला कळलं असेल की पर्याय क्रमांक 1 अपसूर्य स्थिती म्हणजेच काय? अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते, सुमारे 15.2 कोटी किलोमीटर. लक्षात ठेवा, 15.2 कोटी किलोमीटर इतका लांब ती असते. ही घटना कोणत्या महिन्यात घडते? तर ही घटना साधारणतः जुलै महिन्यामध्ये घडते. चला, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13. तर उत्तर समजलं सर्वांना? पर्याय क्रमांक ए अपसूर्य स्थिती. 13वा प्रश्न बघा. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची निर्मिती अंतरंगातील कोणत्या भागात हालचालीमुळे होते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वीचा जो सगळ्यात खालचा घटक असतो अंतर्गाभा, त्याचे सुद्धा दोन भाग पडतात. एक द्रवरूप बाह्य गाभा आणि एक घनरूप अंतर्गाभा. तर या ठिकाणी द्रवरूप बाह्य गाभा जो असतो त्या बाह्य गाभ्यामध्ये लोह आणि निकेल ने बनलेला आहे. म्हणजे बाह्य गाभा जो आहे तो द्रवरूप अवस्थेमध्ये लोह आणि निकेल त्या ठिकाणी वितळलेलं असतं. पृथ्वीच्या परिवलनामुळे या द्रवलोहामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात, ज्यामुळे चुंबकीय क्षेत्र बनतं. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते द्रवरूप बाह्य गाभा हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. अंतर्गाभा घन असल्यामुळे तिथे प्रवाहाची चक्रीय हालचाल अजिबात होत नाही किंवा होणे शक्य नसते. म्हणून हे सगळे जे काही घटना घडते ही बाह्य गाभ्यातच घडत असते. चला, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14वा. वर्षभरात कोणत्या 2 तारखांना पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र बरोबर 12-12 तासांच्या असतात? म्हणजेच काय? समान कालावधीचे असतात. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण संपात दिन म्हणतो. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? संपात दिन. म्हणजे ही स्थिती केव्हा येते आपल्या गोलार्धामध्ये? तर ही स्थिती जी आहे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या 2 दिवशी बरोबर वर्षामध्ये 2दा अशी स्थिती येते की जेव्हा बरोबर 12 तासांचा दिन आणि 12 तासांची रात्र असते. या दिवसांना आपण काय म्हणतो? संपात दिन म्हणतो. यावेळी सूर्य विषुववृत्तावर लंब स्वरूपात असतो, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशा असतात? समान असतात. म्हणून पर्याय क्रमांक सी. चला, पुढे. पृथ्वीच्या घनतेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता योग्य विधान 4 विधानापैकी योग्य विधान म्हणजे 3 विधान चुकीचे, फक्त एकच विधान योग्य आहे. चला, वाचूया आपण. भूकवचाकडून गाभ्याकडे जाताना घनता सतत कमी होते, चुकीचं विधान आहे.
सर्व थराची घनता एक समान असते, हे पण या ठिकाणी चुकीचं विधान आहे. पृथ्वीची घनता सुमारे 2.7 ग्रॅम पर घन सेमी असते, तर या ठिकाणी असं नाही आहे. याची सरासरी घनता नसते, तर या ठिकाणी सर्वात योग्य जे उदाहरण आहे, पृथ्वीची सरासरी घनता जी आहे ती 5.5 ग्रॅम पर घन सेमी असून गाभ्याकडे मात्र ती 13पेक्षा जास्त असते. म्हणजे सगळ्यात जो खालचा जो गाभा आहे त्या ठिकाणी 13पेक्षा ती जास्त असते. तर हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. पृथ्वीची घनता सरासरी 5.51 ग्रॅम सेमी आहे आणि गाभ्याकडे प्रचंड दाब व लोहामुळे ती सर्वाधिक असते, म्हणजे 13 ते 14 असते. हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी. पुढचा 16वा प्रश्न बघूया. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र कोणत्या तारखेला असते? बघा, जसं उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे आपल्या गोलार्धामध्ये 21 जून हा सगळ्यात मोठा दिवस असतो, तसं त्या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस असतो आणि त्या ठिकाणी सर्वात लहान रात्र त्या ठिकाणी ती असते. म्हणजेच काय, का बरं असं? तर 22 डिसेंबर रोजी जसं 21 जून रोजी या ठिकाणी सूर्य कर्कवृत्तावर लंबरूपात असतो, तसं 22 डिसेंबर रोजी सूर्य दक्षिण गोलार्धामध्ये मकर वृत्तावर लंबरूप असतो, ज्यामुळे दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो आणि तो तिथला सर्वात मोठा दिवस ठरतो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण 17वा. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा सरासरी वेग किती आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वीचा सरासरी जो पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा जो वेग आहे ती एका सेकंदाला, लक्षात ठेवा, एका सेकंदाला ती 29.8 किलोमीटर पर सेकंद फिरते. म्हणजे जवळपास 30 किलोमीटर पर सेकंदाला तिचं फिरण्याचा वेग आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी सुमारे 30 किलोमीटर प्रति सेकंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 18. भूकवचाचा एकूण पृथ्वीच्या आकारमानात किती टक्के वाटा आहे? आता भूकवच बघा, लक्षात ठेवा, भूकवच म्हणजे पृथ्वीचा वरचा भाग. लक्षात, म्हणजे वरचा भाग हा सगळ्यात पातळ जर थर कोणता असेल तर तो भूकवचाचा असतो. म्हणून या ठिकाणी सर्वात कमी उत्तर जे आहे ते सुमारे 1 पेक्षा सुद्धा कमी, म्हणजे भूकवच जो आहे हा सर्वात बाहेरील आणि अत्यंत पातळ थर आहे, जो एकूण आकारमानाच्या केवळ अर्धा ते 1% दरम्यान भरतो. म्हणून 1% कमी, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. तर लीप वर्षात 366 दिवस का असतात? तर त्याचं कारण असं आहे की पृथ्वीला एक परिभ्रमण पूर्ण करण्यास अचूक 365 दिवस आणि 6 तास लागतात. हे लगभग 6 तास दर वर्षाचे 6 तास उरतात. म्हणजे येणाऱ्या चौथ्या वर्षी बरोबर त्याचा 24 तासामध्ये म्हणजे 1 दिवसात रूपांतर होतं. म्हणून जो चौथं वर्ष असतं त्या ठिकाणी परिभ्रमण काळ जो 365 दिवस आणि जवळजवळ 6 तास हा गणला जात नाही, तर तो 1 दिवस जो असतो तो 1 दिवस त्याच्यामध्ये ॲड होतो. म्हणून लीप वर्षात 366 दिवस असतात. हे भौगोलिक त्याचं कारण आहे, दुसरं काही कारण नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी, पृथ्वीला एक परिभ्रमण पूर्ण करण्यास अचूक 365 दिवस आणि 6 तास लागतात. हे 6 तास 4 वर्षात 24 तास 1 दिवस बनवतात. म्हणून या ठिकाणी जे काही पृथ्वीचा परिभ्रमण काळ 365 दिवस आणि जवळजवळ 6 तास असतो, हा पाव दिवस भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी 1 दिवस पुढे वाढवला जातो. म्हणजेच काय, ते 6 तास जे आहे ते साठलेले हे 4 वर्ष, मग ते चौथ्या वर्षी त्या ठिकाणी एका दिवसात त्याचं रूपांतर करतात आणि तो चौथ्या वर्षी ॲड केला जातो. हे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. चला, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, 20वा प्रश्न बघूया आपण. पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणते प्रत्यक्ष साधन सोर्स आहे? म्हणजे साधन म्हणजे सोर्स, डायरेक्ट सोर्स आहे. तर या ठिकाणी अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी आपण काय पृथ्वीच्या पोटात जाऊ शकत नाही, कारण एवढी उष्णता आहे की तिथे जाणं कोणत्याही गोष्टीला शक्य नाही. कॅमेरा आपण पाठवू शकत नाही, काहीच करू शकत नाही. मग त्या पृथ्वीच्या अंतर्गम भागातून बाहेर येणारा एक पदार्थ आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा जो लाव्हा रस आहे किंवा मॅग्मा आहे, तो थेट पृष्ठभागावर येतो. त्यामुळे आपल्याला अंतरंगाचा अभ्यास करणं शक्य होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1, ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारा पदार्थ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 21वा प्रश्न. जर पृथ्वीचा अक्ष अयन पातळीला कललेला नसता, सरळ असता, तर खालीलपैकी कोणती भौगोलिक घटना घडली नसती? तर बघा, याचं एकच कारण आहे, पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं थांबलं असतं, हे चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी हे घटना तर शक्य नाही. दिवस आणि रात्र झाली नसते, हे पण चुकीचं आहे. भरती ओटी आली नसती, तर या ठिकाणी ह्या सगळ्या घटना झाल्या असत्या. मग काय झालं नसतं? तर पृथ्वीवर कुठेही ऋतू बदलले नसते वर्षभर.
हवामान जे आहे सगळ्या ठिकाणी सारखंच राहिलं असतं. हाच पर्याय या ठिकाणी योग्य आहे. कारण अक्षय कलेला नसल्यास सूर्यकिरण वर्षभर ठराविक भागात सारख्याच कोनात पडतील, ज्यामुळे ऋतूची निर्मिती होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए, पृथ्वीवर कुठेही ऋतू बदल झाले नसते, हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं हे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 22वा प्रश्न. भूकवचाची जाडी सर्वात जास्त कोठे असते? तर भूकवचाची जाडी ही सर्वात जास्त कोठे असते? तर ती पर्वतीय रांगांच्या खाली, उदाहरणार्थ हिमालयासारखे जे काही पर्वत आहेत त्या ठिकाणी ती सर्वात जास्त जाड असते. कारण का, उच्च पर्वतीय भागात समतोलासाठी भूकवचाची पालीमुळे जे आहे ते खोलवर गेलेली असतात, त्यामुळे तिथे जाडी सर्वाधिक म्हणजे जवळपास 70 किलोमीटरपर्यंत असते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, पर्वतीय रांगांच्या खाली, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 23 कडे. पृथ्वीच्या विषुववृत्तीय परिघ, आता बघा पृथ्वीचा विषुववृत्तीय जो परिघ आहे आणि ध्रुवीय परिघ आहे यामध्ये साधारणतः किती किलोमीटरचा फरक आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, विषुववृत्तीय परिघ जो आहे तो सुमारे 40,075 किलोमीटरचा आहे आणि ध्रुवीय परिघ जो आहे तो 40,008 किलोमीटरचा आहे. म्हणजे जवळपास 67-68 किलोमीटरचा त्यांच्यामध्ये फरक आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी, सुमारे 68 किलोमीटर, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 24वा. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मध्यरात्रीचा सूर्य पाहण्याची घटना घडू शकते? आहे की नाही? तर या ठिकाणी बघा, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक वृत्ताच्या पलीकडे कक्ष कललेला असल्यामुळे उन्हाळ्यात 24 तास सूर्य मावळत नाही. म्हणूनच नॉर्वेला मध्यरात्रीचा सूर्याचा देश असं म्हटलं जातं. म्हणून ध्रुवीय आणि उपध्रुवीय प्रदेश, कारण नॉर्वे जो आहे तो ध्रुवीय आणि उपध्रुवीय प्रदेशात मोडतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, ध्रुवीय आणि उपध्रुवीय, हे या प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया 25वा. पृथ्वीच्या प्रावरण थरामध्ये कोणत्या खनिजाचं प्रमाण सर्वात जास्त असतं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वीचं जे काही प्रावरण आहे, प्रावरण हा मुख्यत्वे ओलिव्हिल आणि पायरॉक्सिन सारख्या खनिजांनी समृद्ध असून त्यात लोह आणि मॅग्नेशियम सिलिकेटचं जास्तीत जास्त प्रमाण असतं, प्राबल्य असतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, लोह आणि मॅग्नेशियम, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पृथ्वी आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आपली पृथ्वी जी आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे आकाशातील खगोलीय म्हणजेच काय, खगोलीय वस्तू कोणत्या आहेत? तर सूर्य आणि तारे, कारण त्या सजीव नाहीत म्हणून त्याला आपण वस्तू म्हटलेलं आहे. तर सूर्य आणि तारे आपल्याला कशा फिरताना दिसतात? तर याच्या उलट, जशी पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, मग त्याच्या खगोलीय वस्तू आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरताना दिसतात. म्हणून पर्याय क्रमांक 1, पूर्वेकडून पश्चिमेकडे, हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण, प्रश्न क्रमांक 27. पृथ्वीच्या अंतअंगाचा कोणता भाग फेरोमॅग्नेटिक अवस्थेत असूनही प्रचंड दाबामुळे तो घनरूप आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अंतर्गाभ्याचं तापमान खूप जास्त असून सुद्धा त्या ठिकाणी वरच्या थरांचा इतका दाब येतो, प्रचंड दाबामुळे त्या ठिकाणी तेथील जे रेणू आहेत ते सुटे होऊ शकत नाहीत, त्यामुळे ते वितळत नाही त्या ठिकाणी. त्यामुळे तो जो भाग आहे तो घनरूप बनलेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अंतर्गाभा, इनर कोर जे आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 कडे जाऊया. दरवर्षी 21 मार्च या दिवसाला उत्तर गोलार्धात कोणता संपात म्हणून म्हटलं जातं? आहे की नाही? आता संपात म्हटलं जातं त्याला 21 मार्च, आहे की नाही? तर मग या ठिकाणी त्याला का म्हटलं जातं? त्याचं कारण काय आहे? कोणतं संपादिन म्हटलं जातं? तर 21 मार्च रोजी काय होतं, उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा संपलेला असतो. 21 मार्च रोजी हिवाळा संपून त्या ठिकाणी वसंत ऋतूची सुरुवात होते, म्हणून याला वसंत संपात असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी वसंत संपात, पर्याय क्रमांक ए, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्नाकडे जाऊया. क्योरिओलिस बलाचा मुख्य परिणाम वारे आणि सागरी प्रवाहाच्या दिशेवर होतो. फेरेलच्या नियमानुसार उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या कोणत्या बाजूला वळतात? आता लक्षात ठेवायचं, उत्तर गोलार्धामध्ये वारे आपल्या उजवीकडे वळतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये वारे आपल्या डावीकडे वळतात. म्हणून उजव्या बाजूला, पर्याय क्रमांक बी, हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक बी. चला शेवटचा प्रश्नाकडे जाऊया आपण. पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करताना आढळणारी मोहविलकता शोधणारे आंद्रेजा मोहोरोविचिक हे शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे होते? आंद्रेजा मोहोरोविचिक हे प्रसिद्ध क्रोएशियन होते. ते क्रोएशियन हवामानशास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1909 मध्ये विलकतेचा शोध लावला. म्हणून या ठिकाणी
क्रोएशिया पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आजची आपली महत्त्वाची भूगोल या विषयावरची सामाजिक शास्त्र या भागाची आजची आपली PYQ जी आहे ती आपण चर्चासह घेतलेली, स्पष्टीकरणासह घेतलेली या ठिकाणी संपली आहे. आशा करतो तुम्हाला ती स्पष्टीकरण आवडलं असेल, समजलं असेल. जर आवडलं असेल, समजलं असेल तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, जेणेकरून मलाही त्या ठिकाणी माझ्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी समजतील आणि मलाही त्यातून प्रेरणा मिळेल. तर या ठिकाणी पुन्हा आपली रजा घेतो. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.